कन्सिडर करा, एक फंक्शन v कन्सिडर करा. लेट y, पहिले y इक्वल टू घ्या, y इक्वल टू x e रेस पावर x प्लस log of x रेस टू द पावर sin x. टेक काय घ्यायचं, पहिलं फंक्शन टेक x e रेस पावर x इक्वल टू u and log of x रेस टू द पावर sin x इक्वल टू v. म्हणजे y काय होईल, therefore y becomes y equal to this value is u plus this value is v. याला डिफरेंशिएट करा, डिफरेंशिएट with respect to x. dy by dx equal to du by dx plus dv by dx. याला इक्वेशन 1 म्हणतो, बरोबर आहे, dx. आता हे झालं इक्वेशन 1 dv by dx. आता काय करायचं आहे, टू फाइंड कोणती व्हॅल्यू काढायची, असं लिहिता येते, टू फाइंड du by dx. टू फाइंड du by dx. पहा du by dx का बघा, u इक्वल टू कोणती व्हॅल्यू आहे, u इक्वल टू x raised to power e raised power x. x raised to the power e raised power x. आता हे फंक्शन रेस पॉवर फंक्शन आहे, म्हणजे सेपरेटली लॉगरिथम न सॉल्व करा. टेकिंग log on both sides, दोन्ही साइड न log घेतला, म्हणजे काय आता log of u log of x e raised power x. x e raised power x म्हणजे हा x जो आहे ना, याचा पॉवर काय आहे, e raised to the power x. तर हे पॉवर काय आहे इकडे, मल्टिप्लाय. log of u equal to e raised power x into log of x. आता डिफरेंशिएट करता येते आपल्याला. हे e raised power x ची डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, हे फंक्शन रेस टू पॉवर फंक्शन आहे, पण हे याला कोणतं फंक्शन म्हणतो आपण, एक्सपोनेन्शियल फंक्शन. e बेस आहे, x पॉवर आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदाच माहिती आहे, डिफरेंशिएट. ओके, डिफरेंशिएट with respect to x. काय डेरिव्हेटिव्ह, 1 by u du by dx is equal to, इथं कोणता रूल अप्लाय करायला लागणार, प्रॉडक्ट. फर्स्ट फंक्शन तुम्ही इथं लिहू शकता, बाय प्रॉडक्ट फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. कोणता रूल आहे इथं, बाय प्रॉडक्ट रूल. 1 by u du by dx e raised power x log x into 1 by x plus log of x e raised power x into e raised power x. e raised power x कॉमन घ्या, ह्या u मल्टिप्लाय करून टाका, du by dx u e raised power x कॉमन ब्रॅकेट मध्ये राहील, 1 by x plus log of x. बरोबर आहे, ह्या e raised power x कॉमन घेतला, 1 by x राहील प्लस log. हे डिनॉमिनेटर सारखा करताय, म्हणजे काय 1 plus x log x upon x असं येतं. आता इथे u ची व्हॅल्यू टाका, du by dx इक्वल काय, ती u ची व्हॅल्यू x e raised power x into e raised power x 1 by x plus log of x. या इक्वेशन म्हणून सेकंड, म्हणजे आता आपल्याला काय करायला लागणार, या सेकंड इक्वेशन वरून त्या फर्स्ट मध्ये काय टाका, du by dx. आता काय करायचं आहे, dv by dx. dv by dx करू. आता मी एक इकडचा पार्ट मिटवतो, dv by dx करू. v equal v equal to now to find dv by dx असे लिहितो. v equal to log of x raised to the power sin x. फंक्शन रेस्ट टू पॉवर फंक्शन, म्हणजे आता आपल्याला पुन्हा लॉगरिथम घ्या, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला लॉग घेतला, लॉग ऑफ v इक्वल टू लॉग ऑफ log x raised to the power sin x. हे raised to the power sin x काय करणार आहे, मल्टिप्लाय करा, that is log of v equal to लॉगरिथमचा रूल आहे log of
x. Sin x multiplied. Sin x into log of log x. आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायची असली तरी चालते हा. डिफरन्शिएट with respect to x. सांगा हे डेरिव्हेटिव्ह 1 by v dv by dx. आता याची डेरिव्हेटिव्ह काढताना एक पहिलं फंक्शन आहे, दुसरं फंक्शन. फर्स्ट फंक्शन into derivative of second function into derivative of plus. कोणता आहे? Product first function. ही लिहून घेतलं लागतं derivative of log x plus log x into derivative of sin x. आता बरोबर ऍडजस्ट करा. 1 by v dv by dx equal to सांगा आता sin x dv by dx sin x into आता याची डेरिव्हेटिव्ह पहा. या पहिल्या लॉगची डेरिव्हेटिव्ह log of log sin x म्हणजे log f of x झालं 1 by log of x into derivative of this log of x plus इधर log x sin x डेरिव्हेटिव्ह काय आहे ते cos x. बरोबर आहे. आता याच्यावरून आपण dv by dx काढायचा आहे. dv by dx कॅल्क्युलेट करू. dv पहिल्यांदा हे सॉल्व करा ना. 1 by v dv by dx इक्वल नंतर sin x into 1 by log of x multiply. आता याची डेरिव्हेटिव्ह log x डेरिव्हेटिव्ह 1 by x 1 upon x प्लस त्याच्यानंतर cos x पहिल्यांदा लिहितो cos x into log of आता हे डिनॉमिनेटर मध्ये v मल्टिप्लाय करा dv by dx इक्वल टू sin v मल्टिप्लाय ब्रॅकेट मध्ये सर्व ब्रॅकेट मध्ये ह्या v काही प्रत्येकाला मल्टिप्लाय v sin x डिनॉमिनेटर मध्ये x into log of x plus cos x into log of x. हे झालं. आता आपला v ची व्हॅल्यू टाका dv by dx. v ची व्हॅल्यू किती आहे? log x raised to the power log x raised to the power sin x. That is sin x upon x into log of x plus cos x into log of x. Equation number 3. आता काय करायला लागणार आपल्याला? du by dx ची इक्वेशन नंबर 2 वरून व्हॅल्यू dv by dx ची इक्वेशन 3 वरून व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये टाका. फ्रॉम 1 2 and 3 असं लिहिलं तरी चालते. फ्रॉम सेकंड and third who in 1 काय आहे? dy by dx equal to dv by du by dx plus dv by dx. अगर रखा dy by dx equal to du by dx इक्वेशन 2 वरून x e raised power x into e raised power x bracket 1 by x plus log of x plus dv by dx किती आहे? हे dv by dx फ्रॉम इक्वेशन 3 log of x raised to the power sin x in bracket sin x divided by x into log of x plus cos x into log of x. हे झाला पूर्ण dy by dx. हे आन्सर हे dv by dx ची व्हॅल्यू टाकली. असं झालं आपलं या प्रॉब्लेम मधलं आन्सर. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम आहे याच्यानंतरचं हे 8वां प्रॉब्लेम आहे. तर पहा आता इथं फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा. समजा हे y लॉग तर घ्यायला लागते कारण फंक्शन इज पॉवर फंक्शन लेट y equal to tan x raised to the power tan x whole power tan x. आता एक रूल अप्लाय करू आपण. त्या रूलला सॉल्व करू. काय आहे? असा रूल आहे a raised to the power
e raised to power m आहे आणि ह्या सर्वाचा पॉवर जर n असेल तर ह्या पॉवरचा आणि ह्या पॉवरचा काय होते मल्टिप्लिकेशन m मल्टिप्लाइड बाय n हा रूल आहे इंडायसेटचा ह्या रूल प्रमाणे करा इथं tan x रेस्ट टू द पॉवर किती आहे tan x आणि या सर्वाचा पॉवर आहे tan म्हणजे a रेस्ट टू द पॉवर m म्हणजे tan x रेस्ट पॉवर tan x आणि ह्या सर्वाचा पॉवर n आहे सर्वाचा पॉवर tan x तर काय करतो आपण याचा याचा गुणाकार मग काय सांगा बरं y tan x raised to the power tan x multiplied by tan x tan square x. आता taking logarithm on both sides. Taking log on both sides. आता मागच्या प्रॉब्लेम मध्ये या प्रॉब्लेम मध्ये काय काढायचं आपण dy by dx काढायचा आहे आणि dy by dx मध्ये x च्या जागी टाकायचे आहे pi by 4 म्हणजे कोणती व्हॅल्यू येते ते पहा. काय पहा taking logarithm on both sides log of y इथे प्लस नाही आहे log of tan x raised to the power tan square x आता tan square x काय करायचं मल्टिप्लाय हे तर माहित आहे काय ना log of y is equal to tan square x into log of tan x आता हे करायचं कोणता रूल अप्लाय करा प्रॉडक्ट रूल अप्लाय करा डिफरन्शिएट करा differentiate y with respect to x derivative of log of y डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढले की 1 by y divided by dx आता इथं प्रॉडक्ट रूल अप्लाय करतो फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड tan square x into derivative of second function log of किती आहे tan x log tan x plus log of tan x into derivative of tan square x आता याची व्हॅल्यू 1 by y dy by dx is equal to tan square x equal to tan square x equal to आता याची log m of x 1 by m of x 1 by tan x and multiplied by derivative of m of x tan x plus log of tan x आता इथं आहे स्क्वेअर हा स्क्वेअर म्हणजे काय असा लिहू शकतो आपण होल स्क्वेअर आहे ना मग आता मला सांगा tan x चा स्क्वेअर याची डेरिव्हेटिव्ह काय f of x रेस्ट टू पॉवर n ची डेरिव्हेटिव्ह काय ना n f of x चं कसं रेस्ट टू पॉवर n minus 1 and derivative of f of x हा आहे कंपोजिट रूल तर पहिल्यांदा सांगितलं कंपोजिट रूल अप्लाय कर कोणत्याही जागी अप्लाय करायला लागते सांगा बघा आता f of x च्या जागी कोणती व्हॅल्यू आहे tan x n च्या जागी कोणती व्हॅल्यू आहे 2 म्हणजे काय 2 f of x चं कसं tan x आणि रेस्ट टू पॉवर किती n minus 1 n ची किंमत किती आहे 2 2 minus 1 म्हणजे 1 लिहत नाही मग डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायला लागता डेरिव्हेटिव्ह ऑफ मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x म्हणजे tan x याला हे मल्टिप्लाय करेल आता पाहू आपण याच्यानंतर 1 by y dy 1 by y dy by dx equal एक tan x कॅन्सल होते म्हणजे काय लिहिलं tan x मग हे कॅन्सल आता tan x रेडिओ sec square x या tan x आहे इथे tan square x आहे tan square x म्हणजे tan x divided by tan x 1 tan x is cancel म्हणजे डायरेक्ट tan x derivative of tan x sec square x plus आता इथं log of tan x into 2 tan x आणि tan x ची डेरिव्हेटिव्ह घ्या tan x ची डेरिव्हेटिव्ह किती sec square x आता भाऊ इथून काय कॉमन घेता येते sec square जितकं कॉमन घेता येईल तेवढं पहा 1 by y dy by dx equal to sec square x कॉमन अजून काय कॉमन घेता येते sec square x आणि tan x ही कॉमन घेता येते into tan x ब्रॅकेट मध्ये किती राहील पहा इथं हे टर्म जे आहे इथं किती राहील
1 इथं राहील 1 इथं पहिला प्लस हे आणि हे काय घेतलं आपण कॉमन म्हणजे काय राहिलं इथं 2 log of tan x हे झालं आपलं. आता y काय करावं लागणार इकडे मल्टिप्लाय dy by dx equal to y into sec square x into tan x ब्रॅकेट मध्ये 1 plus 2 log of tan x. आता कोणाची व्हॅल्यू टाकायची y ची व्हॅल्यू dy by dx equal to सांगा y ची व्हॅल्यू किती आहे y is equal to tan x दिलेला प्रॉब्लेम हा tan x होल पॉवर tan x into sec square x into tan x into 1 plus 2 log of tan x असा प्रॉब्लेम आहे dy by dx. आता dy by dx कोणत्या पॉइंटवर काढायचा x equal to pi by बरोबर समजून घ्या प्रॉब्लेम एक सारखेच प्रॉब्लेम आहे सर्व प्रॉब्लेम करून दिले आता मी तुम्हाला dy by dx at x equal to pi by 4 आपले हे जास्तीचं दिलं आता म्हणजे dy by dx तर काढा पण x ची व्हॅल्यू किती dy by dx मध्ये कोणती व्हॅल्यू टाका pi by 4 थीटा इक्वल टू pi by थीटा ची व्हॅल्यू टाका. मग आता हे x मध्ये mdx सांगा ही जी पण काय करायला लागेल tan याच्या जागी pi by 4 याचा पावर आहे tan pi by 4 आणि याचा पावर आहे tan pi by 4 बरोबर आहे tan pi by 4 tan pi by 4 tan pi by sec square pi by 4 into tan pi by 4 into bracket 1 plus 2 log of tan pi by 4 तर टाकली x च्या जागी pi by 4. आता व्हॅल्यू माहित पाहिजे मला व्हॅल्यू जर माहित नसतं तर काढता येणार नाही व्हॅल्यू तर पूर्ण माहित पाहिजे ट्रिग्नोमेट्री पूर्ण परफेक्ट पाहिजे फॉर्म्युले आणि त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युले दिलेच आहे फॉर्म्युले एकत्र करा आणि ते एक दोन वेळा तीन वेळा वाचत राहिला प्रॉब्लेम करत राहिला तर फॉर्म्युले पाठ केल्यावर फॉर्म्युले पाठ नाही होणार. आता इथं पहा मला सांगतो tan pi by 4 ची किंमत येते pi by 4 म्हणजे 45 180 भागिले 4 म्हणजे 45 याची व्हॅल्यू येते 1 आणि sec pi by 4 ची व्हॅल्यू येते sec pi by 4 म्हणजे cos pi by 4 1 upon cos pi by 4 म्हणजे रूट या व्हॅल्यू cos वरून काढली कशी काढली sec pi by 4 आता sec कोणाचा रेसिप्रोकल आहे cos चा 1 upon cos pi by 4 मग 1 upon cos 45 ची व्हॅल्यू 1 by रूट 2 मग ही क्रॉस मल्टिप्लाय किती म्हणजे रूट आता इथे व्हॅल्यू टाका सर्व दॅट इज dy by dx at x equal to pi by 4 is equal to tan pi by 4 ची किंमत 1 पॉवर 1 आणि याचा पॉवर 1 याची रूट 2 याचा स्क्वेअर नाही का sec pi by 4 ची किंमत रूट 2 त्याचा स्क्वेअर इन tan pi by 4 ची किंमत 1 इन ब्रॅकेट 1 plus 2 log of tan pi by 4 ची किंमत 1 हे किमती देऊन दिल्या व्हॅल्यूज देऊन दिल्या तुम्हाला दॅट इज इक्वल टू 1 पॉवर 1 म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 1 ब्रॅकेट 1 plus 2 आणि ह्या log 1 ची व्हॅल्यू आहे 0 that is 1 multiplied by 2 multiplied by 1 आणि 1 plus हे देते 0 0 plus 1 is 1 मल्टिप्लाय किती 2 1 multiplied by 2 multiplied by 2 multiplied by 1 dy by dx at x equal to pi by अशा प्रकारे लक्षात आले अशा प्रकारे आपलं लॉगरिथमिक डिफरन्शिएशन कंप्लीट झालं. आता टेक्स्ट बुक मधले सॉल्व्ड एक्झाम्पल पहा. सॉल्व्ड एक्झाम्पल
सॉल्व्ह करून दिल्यानंतर तुम्हाला येते. हे जर प्रॉब्लेम केले तुम्ही तर तुम्हाला येते ते प्रॉब्लेम. सॉल्ड एक्झाम्पल. तर हा लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन हा पार्ट झाला. सॉल्ड एक्झाम्पल तुम्हाला करायचे आहे. बरोबर आहे. आता याच्यानंतरचा पार्ट याच्या पुढच्या पार्टमध्ये भेटूया पुढच्या पार्टमध्ये. ठीक आहे. धन्यवाद.